बद्दल असं म्हणतात, मैत्री ना सजवायची असते ना गाजवायची असते. मैत्री ना सजवायची असते ना गाजवायची असते. ती फक्त रुजवायची असते. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना जीव घ्यायचा असतो. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना जीव घ्यायचा असतो. इथे फक्त जीव लावायचा असतो आणि आपला सगळा जीव आपण आपणमध्ये लावलेला आहे. आपण इथे आपल्या कामांबद्दल उणं-दुणं किंवा उणिवा सांगणं म्हणजे सूर्यासमोर एखादा दिवा धरून उभं राहण्यासारखं आहे. आपण जे काही चांगलं सुचलं असेल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. फक्त आमची अपेक्षा आहे एक माजी खेळाडू म्हणून देखील आणि आपणही कुस्तीचे, कबड्डीचे चांगले खेळाडू आहात. आपण क्रीडा संकुलाला जरा जोर लावा. कारण मी रोज सकाळ संध्याकाळ आपण ग्राउंडवर असतो. आपले घाटनांद्र्यापासून तर बनोटीपासूनचे पोरं इथे त्या रूम करून राहतायत. बिचारे हाताने स्वयंपाक करतात. जर त्यांना क्रीडा संकुल जर झाला, इथं येतात ते ग्राउंड ओलं असतं. रस्त्यावर पळा, इकडे पळा. जर क्रीडा संकुल झालं तर ते बिचारे तिथंच थांबतील. एखादा रूम राहिला तिथे मुक्काम करतील. गरिबाची पोरं बघितली जात नाही. परवा म्हणजे जेव्हा आम्ही आलो त्या मुलांच्या पायात जोरात पळत होते. ते चप्पलवर पळत होते. एकाची चप्पल तुटली, माझ्याच पुढे तो पळत होता. मी त्यांना माझ्या घरी बोलावलं. 3 जणांना मी बूट घेऊन दिले. त्या पोरांच्या घरची परिस्थिती हे तर 2 बहिणी त्या काहीतरी संतोष म्हणून असं त्या मुलाचं नाव होतं. 3 बहिणी बिचाऱ्या घरी आहेत. वडिलांना लकवा झालेला आहे. आई शेतात थोडंसं कमवते. सगळी मदार या पोरावर आहे. त्यांनी जेव्हा सांगितलं म्हटलं, "खरंच अशी मुलं जर जीवाचं रान करून जर पोलीसमध्ये भरती व्हायचा प्रयत्न करत असतील, तर आपलं कुठेतरी देणं लागतं." मी किशोरला सांगणार होतो, की या मुलाला काही मदत करा. पण त्याला म्हटलं, "सर म्हणे मला काही आता मदत नको." त्याला आणि त्याच्या मित्रांना मी बोलवलं आणि बूट घेऊन दिले. म्हटलं, "बाबा आणखी काही मदत लागली तर तुम्ही सांगा." तर ते मुलं हाताने स्वयंपाक करतात बाबा. म्हणजे दळणं वगैरे ते रेडीमेड पीठ आणायचं. काहीतरी चटणी, मिरची, कांदा ते खाऊन ते पोरं म्हणजे त्यांना म्हटलं, "तुम्ही जरासं खाल्लं तर तुमच्या कॅलरी टिकणार नाहीत, तुम्ही आजारी पडाल." तर त्यांना जेवढ्या कॅलरी वेस्ट होतात तेवढं जर त्यांना खायला मिळालं नाही, तर ते बिचारे आजारी पडतील. पुढची तयारीच ते करू शकणार नाही. तर मी त्या खेळाडूंच्या वतीने विनंती करतो आपण, की क्रीडा संकुलाचं म्हणजे मंजुरी तर झालेली आहे, पण त्याला थोडा जोर जर आपण लावला, तर ते लवकर होईल. ग्रामीण रुग्णालयाची मी आजच बातमी टाकलेली आहे. ग्रामीण रुग्णालयाची अवस्था म्हणजे मी विनंती करतो तुम्हाला अचानक भेट द्या. नियोजन करून जाऊ नका. अचानक भेट द्या. तिथं द्या, पंचायत समितीमध्ये भेट द्या. फक्त आम्हाला फोन करा, आम्ही येऊ आणि जे काही असेल तुमचा बी एक उपक्रम होईल. इतकी भयानक अवस्था त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे. म्हणजे तेच व्हेंटिलेटरवरच येते आणि तिथे बाकीचे म्हणजे सर्रास पैसे मागितले जातात. हे नाही आणि तिथं प्लास्टिकच्या कागदामध्ये बसून काम कसं करताय? सगळं गळतंय आपण हे. बांधकाम विभाग त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही. तर हे 2-3 मुद्दे ज्याचा पब्लिक कॉन्टॅक्ट आहे, असे मुद्दे जर आपण मार्गी लावले, असे प्रश्न जर मार्गी लावले, तर नक्कीच जसं आम्ही आपल्याला जीव लावतो, तसं सगळेच लावतात जीव, पण आणखी त्याच्यामध्ये जास्त भर पडेल. या ठिकाणी आपण अतिशय निसर्गरम्य वातावरणात बोलवलं. अतिशय चांगलं वातावरण आहे. असंच चांगलं वातावरण तयार करायची जबाबदारी आपल्यावर आहे. आपणबद्दल चांगलं वातावरण तयार करायची आपल्याला जबाबदारी आहे आणि मैत्री दिनाच्या निमित्ताने आपण तो एक संकल्प करूया, की आपण तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक साधून विधानसभेत जावं आणि मंत्री होऊन त्यांनी पुन्हा या ठिकाणी या मतदारसंघाची सेवा करावी, अशी आपणा सर्वांच्या वतीने मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्याला विनंती करतो, की जे काही चांगलं असेल, ते आपण चांगलं लोकांपुढे मांडतो. वाईट असेल, ते आता मी सांगितलं, की 2 मुद्दे आपण पूर्ण करा. त्यांना लक्षात आणून द्या, ते नक्की पूर्ण करतील. चांगलं लोकांपुढे मांडणं हे आपलं काम आहे, ते सतत मांडत राहा. प्रवीण भाऊने आत्ताच सांगितलं, आपलं उणं-धुणं काढण्याच्या भानगडीत पडू नका. आपणही काही गोष्टी सहन करा. ते लोकं जसं आपल्याला सहन करतात, तसं आपणही काही त्यांना थोडंसं जे काही चुकलं असेल, होतात चुका प्रत्येकाने आपल्याकडून पण होतात, त्यांच्याकडून पण होतात. पण एखादी चूक आपल्याकडून झाली, तर ती लगेच फ्लॅश करा. हे काही आपल्यावर कोणाचं बंधन नाही. गेलं ना एखादं पोटात, आपल्याला जसं आपल्याही अनेक चुका होतात. ते जसं आपल्या चुका पोटात घालतात, तसं एखादी चूक आणि काम करणाऱ्याचे चुका होतात. जो रिकामा आहे, जो घरात बसलेला त्याच्या काय चुका होणार आहे? जो पब्लिकमध्ये काम करतो, जीव तोडून काम करतो त्याच्या चुका होतात आणि म्हणून एखादी चुकलं कोणी राजकारणी कोणी असो, आप्पा असेल, कोणी इतर राजकारणी असतील, ते लगेच ते फ्लॅश करणं हे थोडंसं आपण मी स्वतःवर बंधनं टाकून घ्या.
तर आपण बाकीचं काही कामांबद्दल बोलायची काही म्हणजे आवश्यकता नाही. आपण सगळे ती कामं पाहतो आहोत. आणखी चांगली कामं आपणच्या हाताने व्हावीत. पुढच्या टर्ममध्ये जो काही बॅकलॉग आता आहे, तो पूर्ण व्हावा अशी मी आपणांना विनंती करतो आणि प्रार्थना देखील करतो. धन्यवाद.